ब्रेक नंतर खास रिपोर्टमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। मनोज जरांगे आणि धनंजय मुंडे यांच्यातील राजकीय आरोप प्रत्यारोप आता अगदी वैयक्तिक पातळीपर्यंत पोहोचलेले आहेत। मनोज जरांगे यांनी आपल्या हत्येचा कट रचल्याचा आरोप केलेला आहे। त्यानंतर जालना पोलिसांनी दोघांना अटक केलेली आहे। धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेत सीबीआय चौकशी आणि नार्को टेस्टची सुद्धा मागणी केलेली आहे। मुंडेंच्या पत्रकार परिषदेनंतर अगदी काही मिनिटांमध्येच मनोज जरांगेंनी सुद्धा 2 ऑडिओ क्लिप ऐकवत धनंजय मुंडेंना इशारा दिलेला आहे। मुंडे आणि जरांगे यांच्यामध्ये नेमकं काय घडतंय जाणून घेण्यासाठी पाहूयात खास रिपोर्ट। हे खूप मोठं षडयंत्र कट रचला गेला। त्याला काय म्हणायचं, समजा हत्येचा, खुनाचा किंवा काय घातपाताचा का जे काय असेल, माझी ब्रेन मॅपिंग करा, माझ्या ब्रेन मॅपिंग सोबत जरांगेची करा, जे आता आरोपी पकडले त्यांचीही करा। तू सीबीआय काय म्हणतो, तू त्याच्या पुढची कोणची काय असेल त्याच्यात मी तयारी। मी तर म्हणतो नार्को टेस्टला सगळ्यात आधी मला अर्ज जाणार आहे। मराठा आंदोलक मनोज जरांगे आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यातील आरक्षणावरून सुरू असलेला वाद आता वैयक्तिक पातळीवर आलाय। मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय। या कटासाठी 2.5 कोटी रुपयांची सुपारी दिल्याचा आरोपही जरांगेंनी केलाय। या प्रकरणात जालना पोलिसांनी बीड जिल्ह्यातून 2 संशयितांना ताब्यात घेतलंय। त्यानंतर मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषद घेत धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत। धनंजय मुंडे यांनीच आपल्या हत्येचा कट रचल्याचा आरोप मनोज जरांगे पाटलांनी केला आहे। त्यानंतर धनंजय मुंडे यांनीही प्रत्युत्तर देत या प्रकरणाची थेट सीबीआय चौकशीची मागणी केली आहे। सीबीआय चौकशी सुरू झाल्याशिवाय आपण शांत बसणार नाही असा इशारा मुंडेंनी दिलाय। की मराठा समाजाला खरंच ओबीसी मध्ये जाऊन फायदा आहे का ईडब्ल्यूएस मध्ये जाऊन फायदा आहे, आणि याचं खरं भरं 12.5 कोटी जनतेच्या समोर त्यांनी यावं, आम्ही येतो। महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर एकदा होऊन जाऊ द्या की फायदा ईडब्ल्यूएस मध्ये की फायदा ओबीसी मध्ये, त्याचं उत्तर नाही आलं। आणि दुसरी विनंती केली होती, तो ओबीसीचा एल्गार मेळावा होता, ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही। कधी आहे तुमची तयारी? ईडब्ल्यूएस मध्ये जास्त आरक्षण मिळतं का ओबीसी मध्ये जास्त आरक्षण मिळतं? तारीख तुम्ही सांगा, जागा तुम्ही सांगा, अख्खा महाराष्ट्र बघेल आणि एकदा दाखवून देऊ की ईडब्ल्यूएस मध्ये जास्त मिळतं का ओबीएस मध्ये जास्त मिळतं, ओबीसी मध्ये जास्त मिळतं। धनंजय मुंडे यांची पत्रकार परिषद संपल्यानंतर मनोज जरांगे पाटलांनी काही मिनिटातच प्रत्युत्तर देत मुंडेंचं आव्हान स्वीकारलंय। नार्को टेस्टसाठी मी पहिला अर्ज करणार, सीबीआय चौकशीलाही आपण तयार असल्याचं मनोज जरांगे पाटलांनी म्हटलंय। तो नार्को टेस्ट करा म्हणतो ना, सगळ्यात आधी मी तयार आहे, मी कोर्टात अर्ज करणार आहे उद्या। नार्को टेस्ट करा म्हणून, होऊन दे दूध का दूध पाणी का पाणी। उद्या मीच अर्ज करणार, गृह मंत्रालयाला करणार, आमच्या एसपी साहेबाला सांगणार, कलेक्टर साहेबाला सांगणार, कोर्टात पण जाणार। सगळ्यात अगोदर मी तयार आहे नार्को टेस्टला। अरे जातवाने रे, धन्यात्वासारखा नाहीये मी। मी जातवाने आरोप नाही करत, माझ्या उभ्या जीवनात मी आरोप नाही केला। भाषण झाली असती, ते होत असतं, जात असत, पण असे खुनापर्यंतचे आरोप, घातपात करण्यापर्यंतचे आरोप मी नाही करू शकत। मनोज जरांगे पाटील एवढ्यावरच थांबले नाहीयेत, तर जरांगे यांनी 2 ऑडिओ क्लिपही ऐकवल्यात। एका ऑडिओ क्लिपमध्ये 2 व्यक्तींदरम्यान 1.5 ते 2 कोटींच्या देवाणघेवाणीचं संभाषण ऐकायला मिळतंय। त्यात धनंजय मुंडे यांचंही नाव घेण्यात आलंय। मला सुचत नाही नेमकं काय, मी टेन्शन मध्ये तुमचं काम नाही काय टेन्शन घ्यायचं नाही, शुक्रवार पुस्तक थांबा। पण शुक्रवारी त्यांचं तुमचं कन्फर्म बोल झालंय का धनंजय मुंडेचं? तुमचं बोलणं झालं कन्फर्म, ते म्हणले अमोलराव, मला आवाज बोलतो अमोलराव सांगते तुम्ही स्वतः, मला मी नाही येणार, नाही तर म्हणजे मग पाठवतो म्हणजे कांचनला पेमेंट घेतो। त्यांच्याकडे पाठीला पेमेंट जरी जमतं आपल्याला काही अडचण नाही। पेमेंट घेऊन पाठवतो म्हणजे मला, पण तुम्ही सांगितलं म्हणजे 63-64 तेवढे पाहिजेत म्हणजे मला। तर दुसऱ्या ऑडिओ क्लिपमध्ये एक व्यक्ती थेट धनंजय मुंडे यांच्यासोबत बोलत असल्याचा जरांगे यांचा दावा आहे।
त्यात आपल्या ताफ्यात त्यांची गाडी घुसवून आपल्या अंगावर घालण्याचा कट रचण्याचं बोलण्यात आल्याचा आरोप जरांगे पाटलांनी केलाय. चालतं काय अडचण सांगतो. ड्रायव्हर येतो मग साहेब. नवी गाडीच पाहिजे असं मी देतो तुम्हाला, पण आता नाही देऊ शकत मी अडचणीत आहे. आता तुम्हाला पाहिजे तर मी माझ्यावाली कधी गाडी देईल. चालतं पण मी तुम्हाला भेटतो ना उद्या आहेत का मग? नाही मी रविवारी उद्याच रविवारी साहेब मग येतो मी तुम्हाला बोलतो. परवा मनोज जरांगे. यानंतर खास रिपोर्टमध्ये वेळ झाली इथेच थांबायची, मात्र पुढचं बातमीपत्र माझी सहकारी हेमाली सोबत.